मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला विचारतो, पुढा कसला विचार करताय तुम्ही असं बिहेव करताय ना जसं काय काहीतरी घडलंच आहे। मग आता सायली म्हणते, अहो तसं सिरियस प्रकरण आहेच हे, कारण पहा ना तुम्हीच आता जर प्रियाचं लग्न ठरलं असतं तर तिने गावभर दवंडी पिटवली नसती का? त्याचबरोबर आपल्या इथे येऊन बढाया सुद्धा मारल्या असत्या। आणि असं नाही का वाटत आहे तुम्हाला? तेव्हा अर्जुन म्हणतो, बरोबर आहे, हा मुद्दा मला पटलाय, कारण तिने शॉप केला असता, असं रोमॅन्टिकली येऊन तिने पेढे वगैरे आपल्याला दिले असते, पण तिने असं काहीच केलं नाही। तेव्हा सायली म्हणते, हो तेच तर मी सांगते तुम्हाला, तिने असं काही केलं नाही ना, हेच तर खूप वेगळं आहे। आणि शिवाय तन्वीचं लग्न जमलं असतं तर प्रतिमा आत्यांनी मला नक्कीच सांगितलं असतं। तेव्हा सायलीला आठवतं की प्रतिमा म्हणाली होती ते सर्वजण इथून येऊन गेले की मी तुला लगेच फोन करून सांगेल म्हणून, आमच्यामध्ये नक्की काय बोलणं झालं ते। तेव्हा असं आठवल्यानंतर लगेच ती अर्जुनला म्हणते, प्रतिमा आत्या मला फोन करून सांगणार होत्या, अजून कसा फोन नाही केला त्यांनी काय माहीत, आता मीच करून पाहते हां, असं म्हणून लगेच ती प्रतिमाला कॉल करते। दुसरीकडे प्रतिमा आता धर्मसंकटात असते, कारण तिला सायलीचा फोन आलेला असतो आणि पूर्णाजींनी सांगितल्याप्रमाणे रविराज अर्जुन सायली यांना काही कळू न देता आपण अश्विन प्रियाचं लग्न करतोय, तिघांनाही कळता कामा नये असं सांगितलेलं असतं। त्यामुळे प्रतिमा आता सायलीचा आलेला कॉल पाहते, खूप विचार करत मग कॉल रिसीव करते। तेव्हा सायली आता विचारते, काय हो प्रतिमा आत्या, एवढा उशीर का झाला तुम्हाला फोन रिसीव करायला? तुम्ही झोपला होतात का, असंही सायली विचारते। मग आता प्रतिमा म्हणते, नाही ग। मग त्यावरती सायली विचारते, आई बाबा येऊन गेलेत ना तिकडे? त्यावेळी सायली विचारते, मग काय बोलले ते, तुम्हाला वाटलं होतं तसं सहजच ते आले नव्हते ना तुमच्याकडे? त्यांचं काही वेगळं बोलणं झालं का? पूर्णाजी काय म्हणाल्या? मला माहिती आहे प्रतिमा आत्या, मी खूपच तुम्हाला प्रश्न विचारतीये असं विचारायला नको, परंतु माझाही नाईलाज आहे, असं आता सायली म्हणते आणि सारखे सारखे प्रश्न विचारते। तेव्हा प्रतिमाला सारखंच आता पूर्णाजींचं बोलणं आठवतं, अर्जुनला काही कळता कामा नये असं पूर्णाजींनी सांगितलेलं असतं। त्यामुळे प्रतिमाला आता सायलीला काहीही सांगता येत नाही। मग तीच म्हणते की सायली, अगं मी खूप गडबडीत आहे, आपण उद्या बोलूयात चालेल ना, आता ठेवते फोन, असं म्हणून ती पटकन फोन ठेवते। आता सायलीला प्रतिमाने पटकन फोन ठेवल्यामुळे खूपच वाईट वाटत असतं। तेव्हा अर्जुन आता लगेच सायलीला विचारतो, काय हो तन्वीचं लग्न जमलंय का? तेव्हा सायली म्हणते, नाही हो, तसं काही म्हणाल्या नाही। मग अर्जुन विचारतो, म्हणजे जमलं नाही राईट? आता तरी डोक्यातले विचार तुम्ही थांबवा, आता आपण खाली जाऊया, तुम्ही माझ्यासाठी गरमागरम मस्त अशी स्ट्रॉंग कॉफी करा चालेल? चला बरं, असं म्हणून तो सायलीला खाली आता घेऊन जातो। अर्जुन सायली आता तिथे खाली हॉलमध्ये आलेले असतात, सायली कॉफी बनवत असते, तर आता तेवढ्यातच तिथे पूर्णाजी, कल्पना, अश्विन, त्याचबरोबर प्रताप हे गप्पा मारत हसतच तेथे आलेले असतात। सायली त्यांच्याकडे पाहून हसते, पण तिच्याकडे पाहून कुणीही हसत नाही। त्यानंतर आता उगीचच विषय काढायचा म्हणून अश्विन म्हणतो, किती मजा आली ना साखरपुड्यामध्ये? त्यावेळी आता सर्वजण एकमेकांकडे पाहतात आणि साखरपुडा, आता सायली आणि अर्जुनला काही कळू नये म्हणून त्यांचं हे बोलणं सुरू असतं। तर कल्पना म्हणते, हो ना, साखरपुड्यामध्ये खूप मजा आली, बरोबर आहे। त्यावेळी बोलताना सगळेच जण थोडे गडबडत असतात आणि सारखं साखरपुडा साखरपुडा असं म्हणत असतात। कल्पना म्हणते, त्या वैशाली काकूंची मुलगी केवढी मोठी झाली ना? पूर्णाजी म्हणतात, हो ना, मी तर ओळखलं नाही, एवढी एवढी होती तेव्हा पाहिलं आणि आता केवढी मोठी झाली आहे। त्यावेळी अर्जुन आणि सायली त्या सगळ्यांकडे पाहतच राहतात। मग प्रताप म्हणतो, तुम्हाला माहिती आहे का वैशाली काकू मला काय म्हणाल्या, की त्या US ला जाणार आहेत आता मुलाकडे? तर आता अर्जुन सायली पुन्हा एकदा त्यांच्याकडे पाहत असतात, त्यांच्या बोलण्याकडे व्यवस्थित लक्षच देऊन असतात। तर अश्विन आता सर्वांनाच म्हणतो की साखरपुड्यामध्ये पंक्तीत बसून जेवणाची मजा काही औरच। त्यावेळी आता ते तिघेही आश्चर्याने अश्विनकडे पाहतात आणि पंक्तीत? अश्विन म्हणतो, हो हो, आपण सर्वांसोबत जेवलो ना, किती छान वाटलं, डेझर्ट तर अगदी कमालच होतं। त्यावेळी हो असं आता सर्वजण म्हणतात, एक जण जिलेबी म्हणतं, एक जण गुलाबजाम म्हणतं, तर तिसरा आता रसगुल्लाच म्हणतात। त्यामुळे आता सर्वच जण कन्फ्यूज होतात आणि एकमेकांकडे पाहतात। अर्जुन सायलीला जरा डाऊटच येतो, पण आता कल्पना सर्व बाजू सावरून नेते आणि म्हणते, चला चला हातपाय धुवून घेऊ, फ्रेश होऊन आपण। तेव्हा सर्वजण आपापल्या रूममध्ये जायला निघतात।
त्याचवेळी सायली पटकन कॉफी घेऊन येते आणि अर्जुन समोर टेकवत म्हणते, पाहिलं का? अहो, साखरपुड्याबद्दल सर्वजण कसं बोलत होते, सारखं सारखं त्याच विषयाबद्दल. आणि अजून एक, अहो सर्वजण एकाच पंक्तीत बसले होते ना जेवायला, मग गोडाच्या पदार्थांची नावं प्रत्येकाने वेगवेगळी कशी घेतली? तेव्हा अर्जुन म्हणतो की तुमच्यातला अजून डिटेक्टिव्ह जागाच आहे का? मला वाटलं केसपुरताच मर्यादित असेल, परंतु नाही. त्यावेळी सायली म्हणते, मी डिटेक्टिव्ह नाहीये, मी या घरची सून आहे. मला माहीत आहे की या चौघांपैकी कुणालाही खोटं बोलता येत नाही, म्हणूनच हे असे पकडले गेले आहेत. त्याचवेळी अर्जुन म्हणतो, हो ते परत परत बोलतायत साखरपुडा साखरपुडा. अशाने ते काय करतायत, पटवून देत आहेत की ॲक्च्युली ते कुठेतरी गेले होते म्हणून. तेव्हा सायली म्हणते, आणि मगाशी प्रतिमा आत्यांनी बघा ना, लगेचच फोनसुद्धा बंद करून टाकला. अहो, त्या काहीच बोलल्या नाही आणि काही उत्तरसुद्धा दिला नाही. मला असं वाटतंय पाणी कुठेतरी नक्कीच मुरतंय. तेव्हा सायली आता जरा हायपरच झालेली असते ते पाहून अर्जुन म्हणतो की कसं आहे ना, तुम्ही बसा बरं, असं म्हणून तो रिलॅक्स व्हायला सांगतो. आणि तिला म्हणतो, मला असं वाटतंय तन्वीचं लग्न ठरलं असेल, पण आपल्याला कुणी सांगितलं नसेल. आणि आता असं वागून त्यांना असं दाखवून द्यायचं असेल की आपण तर आउटसाइडर आहोत. आणि खरं सांगू का, तन्वीच्या लग्नात जाण्याची तर माझी अजिबातच इच्छा नाहीये. आय होप तिचा होणारा नवरा ना आफ्रिकेच्या जंगलामध्ये राहत असेल. आता एकदा गेली ना तिकडे तर तिचं तोंडसुद्धा बघायला नको, असं अर्जुन म्हणतो. तेव्हा सायली म्हणते, माझी फक्त एकच इच्छा आहे, तिने एखाद्या चांगल्या माणसाला आणि त्याच्या कुटुंबाला दुःखात लोटू नये म्हणजे झालं. तेव्हा आता अर्जुन विचारतो, बरं तुमचं काम संपलं का इथलं? तेव्हा सायली म्हणते, हो संपलं. मग अर्जुन म्हणतो, चला मग वर जाऊयात. तेव्हा आता लगेच तो सायलीचा हात पकडतो आणि तिला तिकडे रूममध्ये घेऊन जायला निघतो. आता दुसरीकडे प्रिया खूपच खुश होते आणि आपली बॅग पॅक करत असते. म्हणते की आला आला, फायनली तो दिवस आला. आता एक रात्र गेली ना तर मी सुभेदारांची लगेचच सून होणार. मग तो महिपत आणि तो नागोबा अजिबात माझं काही वाकडं करू शकणार नाही, कारण त्यांना ना सततच माझी गरज लागणार. त्यांच्या सर्वात मोठ्या शत्रूच्या घरी मी राहणार आहे. मग आता असं म्हणून, चला लवकर लवकर बॅग पॅक करा, असं म्हणून ती बॅग पॅक करत असते. तर इकडे आता चौघांची पुन्हा एकदा मीटिंग बसलेली असते. तेव्हा आता कल्पना हे मंगळसूत्र पाहते आणि म्हणते, अश्विन खूप छान चॉईस आहे हा तुझा. तन्वीसाठी तू खूप सुंदर मंगळसूत्र निवडलं आहेस, मला खूप आवडलं, डिझाईन पण छान आहे, सुंदर आहे. मग आता मला वाटतच नाही की तू हे सिलेक्ट केलं आहे. त्यावेळी अश्विन हसतो. मग त्याचवेळी आता पूर्णाजी म्हणतात, काय गं डाऊट आहे का तुला? माझ्या नातवाची चॉईस म्हणजे मंगळसूत्राची सुद्धा आणि बायकोची सुद्धा अगदी परफेक्ट आहे, समजलं? मग सर्वजण हसतात. त्यावेळी लगेचच प्रताप म्हणतो, आत्तापासूनच तुझ्या आवडीचे दागिने बायकोला देण्याची सवय लावू नको हां, नंतर महागात पडेल. तेव्हा आता कल्पना म्हणते, काय हो, काय तुम्ही त्याला बोलताय? मग आता गंमत केली ग मी, असं प्रताप म्हणतो. त्यावेळी कल्पना म्हणते, अश्विन तू बायकोचे लाड करायचे हां. तेव्हा अश्विन हो असं म्हणतो. त्यानंतर पूर्णाजी म्हणतात, आता एकदा का तन्वी माप ओलांडून घरात आली ना तर मी भरून पावले. त्यावेळी अश्विन म्हणतो, पूर्णाजी अगं जरा हळू बोल, कुणीतरी ऐकेल इथे. मग पूर्णाजी म्हणतात, ऐकू देत कुणीही, मी नाही घाबरत कुणाला. आता काहीही झालं ना, तुझ्या लग्नात कोणतंही विघ्न येणार नाही, ही जबाबदारी माझी असेल, असं म्हणून पूर्णाजी त्यांच्या मतावर ठाम असतात. तर दुसरीकडे प्रिया अजूनही बॅग भरण्याच्याच तयारीत असते. त्यावेळी आता लगेचच प्रतिमा तेथे येते आणि म्हणते, तन्वी बाळा हे घे. तेव्हा हे काय आहे असं प्रिया विचारते. मग हे शकुनाचं सामान आहे असं प्रतिमा म्हणते आणि जास्त वेळ जागत बसू नको, उद्या तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. तेव्हा प्रिया म्हणते, हो आई, गुड नाईट, असं म्हणून प्रतिमा तेथून जाते. त्यावेळी लगेचच आता प्रिया म्हणते की ही तर सुरुवात आहे, कारण आता माझ्यावर साड्या, दागिने आणि पैसे या सगळ्याचा नुसता पाऊस पडणार आहे, पाऊस. तर आता तेवढ्यातच प्रियाला मंगळसूत्राचे फोटो येतात. तेव्हा प्रिया खूपच खुश होते. दुसरीकडे आता कल्पना म्हणते की काय रे अश्विन, मला सांग तन्वी काय म्हणाली फोटो पाहून मंगळसूत्राचा? त्यावेळी आता तिने स्माइली पाठवली, तिलाही आवडलं, असं अश्विन म्हणतो. त्याचवेळी आता प्रताप विचारतो, अश्विन बाळा तू खुश आहे ना?
मग अश्विन म्हणतो, ऑफकोर्स डॅड, मी का खुश नसेल, सगळं माझ्या मनासारखं घडतंय, मग मला खुश व्हायलाच हवं ना. पुढे आता प्रताप म्हणतो, बाळा, एक बाप म्हणून मी तुला सल्ला देतो की काहीही झालं ना तरीही तन्वीच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे तू उभं राहायचंस. तुझ्या भावाने जरी लाख चुका केल्या असतील ना तरीही त्याचा एक गुण मात्र घेण्यासारखा आहे, तो त्याच्या बायकोची साथ कधीही सोडत नाही, असं प्रताप म्हणतो. मग तिच्या वागण्याचा कितीही त्रास झाला तरी समजलं का अश्विन. त्यावेळी अश्विन म्हणतो की डॅड, पण तन्वी अशी त्रासदायक कधीही वागणार नाही, तिचा स्वभाव ना लाखात एक आहे. तेव्हा पूर्णाजी त्याच्याकडे पाहतात आणि विचारतात, काय रे, लगेच बायकोची बाजू घेऊन बोलायला लागलास का. तेव्हा सर्वजण त्याच्याकडे पाहून हसतात. तर प्रताप म्हणतो, चला, मुलगा शिकला आणि संसाराला तयार झाला. त्याच वेळी चला आपण आपल्या खोलीमध्ये जाऊयात, आता पूर्णाईंची झोपायची वेळ झाली, असं कल्पना म्हणते. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, आता कसली झोप येते बाई, अगं आता तर उद्याचा दिवस कधी उजाडतोय असं मला झालंय. तरीही कल्पना म्हणते, पूर्णाई आता झोपा, आणि प्रतापला म्हणते की अहो चला आता. मग प्रताप म्हणतो, हो की चला, मी कुठे नाही म्हटलो. तेव्हा प्रत्येक जण एकमेकांना आता गुड नाईट असं म्हणतात आणि लगेच आपापल्या रूमकडे जायला निघतात. तर आता दुसरीकडे अर्जुन सायली रूममध्ये असतात, पण सायलीला आता चैनच पडत नसते. तिला सारखं सारखं ते शकुनाचं सामान असतं ना ते आठवत असतं. तेव्हा साडी, मिठाई आणि फळे हे सर्व सामान सारखं सारखं आठवत असतं, कारण तिने त्या पार्सलवाल्या काकांना सुद्धा विचारलेलं असतं की पार्सल याच घरातलं आहे का. काका हो असं म्हणालेले असतात. या सगळ्या गोष्टीचा अंदाजच तिला लागत नसतो. त्यानंतर घरातील सर्वजण कशा प्रकारे खोटं बोलताना गडबडत होते हेही सायलीला आठवतं. बरोबर प्रतिमा सुद्धा फोनवर काहीच बोलली नाही हे देखील तिला आठवतं आणि त्याच गोष्टीचा सतत ती आता विचार करत असते. अर्जुन आता तिच्याकडे पाहतो आणि मान हलवतो, कारण त्याला माहीत असतं सायली सारखी त्याच गोष्टीचा विचार करतीये, आणि मग नंतर तोही तिच्याकडे दुर्लक्ष करतो. दुसऱ्या दिवशी प्रिया अगदी नवरीसारखी नटलेली असते, कारण प्रतिमा तिला तयार करत असते. तेव्हा प्रिया आता म्हणते, आई आज तू पहिल्यांदाच मला अशी तयार करतीयस ना. मग प्रतिमा म्हणते, हो बाळा, मी तुझे लाड करून घेते ग, कारण एकदा जर तू सासरी रमली ना तर आमची आठवण सुद्धा येणार नाही. तेवढ्यातच सुमन आता तेथे येते आणि प्रियाला असं तयार झालेलं पाहतानाच म्हणते की अरे बापरे, मला असं वाटतंय की मुलगी लग्नासाठी तयार होतीये आणि आई तिला तयार करतीये. अहो तुमची नक्की कुठे जाण्याची तयारी आहे. आता असं सुमनने खरंच बोलल्यामुळे प्रियाला आणि प्रतिमाला जरा धक्काच बसतो. तर प्रिया आता लगेचच म्हणू लागते, अगं काही सुमन काकी, मी कॉलेजला चालले आहे. तेव्हा सुमन विचारते, अगं एवढी सजून. तेव्हा प्रिया म्हणते, अगं आज आमच्या कॉलेजमध्ये फॅशन शो आहे आणि ब्रायडल थीम आहे ना म्हणून. तेव्हा प्रतिमा आता आश्चर्याने प्रियाकडे पाहतच राहते. तेव्हा लगेचच सुमन म्हणते, तन्वी मी पण येऊ का ग तुझ्या कॉलेजमध्ये असा फॅशन शो बघायला. मला ना ते टीव्हीवर फॅशन शोज असतात ना ते बघायला खूप आवडतात अगं, पण मला ना ते वातावरण काय असतं ना ते माहीत नाहीये, ते मला आता बघायला मिळेल, येते ना मी, प्लीज प्लीज. मग प्रिया आता म्हणते, सुमन काकी, अगं हा अगदी छोटा फॅशन शो आहे, तिथे ना असं फार काही नसणार आहे, मोठा असल्यानंतर मी नक्कीच पुढच्या वेळी तुला घेऊन जाईल. तेव्हा सुमन म्हणते, अगं पण तेव्हा अशी ब्रायडल थीम नसेल ना, मला तीच बघायची आहे, मी 5 मिनिटात तयार होऊन येते हा, असं म्हणून सुमन आता हट्टच करून राहते की मला यायचंय म्हणून. तेव्हा प्रिया जोरातच ओरडते की नको म्हटलंय ना तुला एकदा, अगं तुला एकदा सांगितलेलं असं कळत नाही का, असं म्हणून ती सुमनवर जोरातच ओरडते. तेव्हा प्रतिमाला आता राग येतो आणि मग ती म्हणते, तन्वी. तेव्हा प्रिया म्हणते, आई सॉरी. मग सुमनला सुद्धा ती म्हणते की सॉरी सुमन काकू, अगं मला जरा फॅशन शोचं टेन्शन आले ना म्हणून मी अशी पटकन तुझ्यावर ओरडले, मला माफ कर. तेव्हा सुमन आता हसते आणि म्हणते, काही हरकत नाही, नाही येतं ग मी. पण वहिनी तुम्ही तयार होऊन कुठे चालला आहात, असं लगेचच सुमन प्रतिमाला विचारते. तेव्हा प्रतिमाला काहीच उत्तर देता येत नाही, ती एकदमच गप्प राहते. त्यामुळे आता प्रिया म्हणते, काही नाही, जाताना वाटेत मी पूर्णाजींकडे सोडणार आहे तिला, त्यांना साखरपुड्यासाठी जायचंय ना म्हणून. हा सुमन ठीक आहे असं म्हणून प्रियाला सुद्धा ऑल द बेस्ट देते. तेव्हा प्रिया थँक्यू असं म्हणते. तेव्हा सुमन तेथून गेल्यानंतर लगेचच प्रतिमा म्हणते, मला वाटलं होतं तू सुमनला तरी सांगशील, पण तुला एवढ्या पटकन खोटं बोलायला कसं सुचतं ग, असं म्हणून लगेचच आता प्रियाला प्रतिमा ही बोलत असते.
त्यावेळी आता प्रिया खोटं सांगते. अगं आई, एवढं काय मी खोटं बोलले आहे, कारण मी अगोदरच ठरवून ठेवलं होतं की सुमन काकूने जर आपल्याला काही विचारलं तर काय सांगायचं. अगं आई, सुमन काकू भोळी आहे ना, जर तिला सायलीचा फोन आला आणि अचानक तिने जर काही सांगून टाकलं तर मग काय करायचं. काही रिस्क नको ना, म्हणून ठरवलं होतं. बरं, निघायचं का आता. तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते. तर आता प्रिया पुढे निघून जाते. तर प्रतिमा प्रियाच्या या अशा खोट्या वागण्याचा विचारच करत राहते. तर इकडे अश्विन हा पूर्णाजींचा आशीर्वाद घेतो. ते आता कोर्टामध्ये निघालेले असतात. तेव्हा पूर्णाजी आता सुखी राहा असा आशीर्वाद देतात आणि लवकरच जोडीने पाया पडा असंही अश्विनला म्हणतात. तेव्हा लगेचच आता प्रताप म्हणतो, अगं पूर्णाई, काही तासातच तुझी नातसून ही घरी येणार आहे, त्यामुळे जरा कळ काढ ना. मग आता त्याचवेळी पूर्णाजी म्हणतात, हो रे बाळा, तन्वीच्या स्वागताची मी अगदी जय्यत तयारी करणार आहे. मग कल्पना म्हणते, फार डोळ्यावर येईल अशी तयारी करू नका, कारण आम्ही जवळ पोहोचेपर्यंत वाट बघा तुम्ही. मग आता पूर्णाजी हो असं म्हणतात. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, हो ग बाई, अगदी तन्वीच्या गृहप्रवेशापर्यंत कुणालाही काही समजणार नाही. पण अश्विन, अरे तू स्वतःचं लग्न लपवून ठेवण्याच्या नादामध्ये हे कोणते कपडे घातलेत, असं पूर्णाजी त्याला विचारतात. अरे असं जाणार आहेस का तू लग्नाला. अरे मान्य आहे तुझं कोर्ट मॅरेज आहे, पण जरा चांगली कपडे घालून जा की. मग त्याचवेळी मी तयार होऊन जाणारच आहे, परंतु घरातूनच जर नवरा मुलगा होऊन बाहेर पडलो ना तर कुणाला तरी संशय येईल. मी वाटेमध्ये मित्राच्या इथे कपडे चेंज करणार असल्याचं अश्विन सांगतो. नाजी आता त्याचा गालबगुच्चा पकडतात आणि म्हणतात की अरे बापरे, माझा नातू तयार झाला की. मग त्यानंतर कल्पना म्हणते, हो तुम्ही मिठाई आणि हारांची ऑर्डर दिली आहे ना. त्यावेळी प्रताप म्हणतो, हो वेळेवर तिथे पोहोचेल, तू नको टेन्शन घेऊ, असं म्हणून तो अश्विनला सांगतो, तू पुढे जा, आम्ही नंतर येतो जरा, कारण कुणाला डाऊट यायला नको. अश्विन ठीक आहे असं म्हणतो. त्यानंतर कल्पना आता लगेच काजळाचा टिक्का अश्विनला लावते आणि म्हणते, माझ्या मुलाला कुणाचीच नजर लागायला नको आणि सुखाने संसार कर बाळा. तेव्हा तो थँक्यू मम्मा असं म्हणतो आणि कल्पनाला जवळ घेतो. सर्वजण जरा इमोशनल झालेले असतात. तेव्हा पूर्णाजी सुद्धा लगेच अश्विनची दृष्ट काढतात. त्यानंतर अश्विन म्हणतो की सॉरी हां, मंगळसूत्र मी गडबडीमध्ये तिकडेच रूममध्ये विसरलो, मी पटकन घेऊन येतो. मग आता प्रताप हसत म्हणतो, अरे अश्विन बाळा, लग्न होणार आहे म्हणून एवढं गडबडायचं नसतं. सर्वजण त्याच्यावर हसतात. तर अश्विन पटकन रूममध्ये जातो आणि लगेचच मंगळसूत्र घेतो. तेव्हा मंगळसूत्राची जे बिलाची पावती असते ना, ती चुकूनच अश्विनकडून गडबडीत तिथे त्याच्या रूममध्येच पडते. तर अश्विन लगेचच आता तेथून जातो. त्यावेळी सायली आणि विमल दोघीही किचनमध्ये असतात. मग सायली म्हणते, अहो विमलताई, अश्विन भाऊजी तर डबा न घेताच गेले. तेव्हा विमल म्हणते, अहो मग ते लवकर घरी येणार असतील. सायली आता ठीक आहे असं म्हणते. मग आता लगेचच त्या पाठोपाठ प्रताप आणि कल्पना हे दोघेही छान असं आवरून बाहेर येतात. तेव्हा लगेचच सायली त्या दोघांकडे पाहू लागते. त्या दोघांनीही छान असे नवीन कपडे घातलेले असतात. ते पाहून सायली मनातच विचार करू लागते की बापरे, आईंची साडी किती छान आहे, हे दोघे लग्नाला निघाले असतील का, असा प्रश्न सायलीच्या मनात येतो. त्यानंतर लगेचच आता प्रताप म्हणतो, विमल ऐक ना, अगं आम्ही मित्राच्या मुलाच्या साखरपुड्याला चाललोय. विमल आता ठीक आहे असं म्हणते. तर सायली त्या दोघांकडे पाहतच राहते. तेवढ्यातच कल्पनाला खूप जोराचा ठसका लागतो. तिला अगदी कसं तरी होऊ लागतं. त्यामुळे आता लगेचच प्रताप तिला जरा शांतपणे बसायला सांगतो. सायली पण जरा घाबरतेच. मग त्यानंतर विमल लगेच तिच्यासाठी पाणी घेऊन येते आणि तिला पाणी प्यायला सांगते. कल्पना पाणी पिते आणि बरं वाटतंय का वहिनी असं विचारते. तेव्हा कल्पना म्हणते, हो बरं वाटतंय. तर प्रताप विचारतो, मग आता निघायचं का. तेव्हा कल्पना म्हणते, हो निघूयात. तर आता कल्पनाचा मोबाईल चुकूनच तेथे राहिलेला असतो आणि प्रताप कल्पना तेथून जातात. मग त्यानंतर सायली विचार करते, कुणाचा साखरपुडा असेल. त्यानंतर आता विमल ही लगेच किचनमध्ये जाते आणि सायलीला विचारते, सायली ताई, अहो स्वयंपाकाचं काम असेल ना तुमचं तर पटकन असं वेळेच्या अगोदरच होऊन जातं, कसं जमतं हो तुम्हाला हे. सायली म्हणते, अहो आवडीचं जर काम असेल ना तर काही वेळ लागत नाही, ते पटकन होतं. तेव्हा सायली म्हणते की आता माझ्या हातामध्ये खूप वेळ आहे. त्याचबरोबर आईंना ताजी फुलं आवडतात ना, मी ताजी फुलं घेऊन येते आणि अख्खं घर सजवून टाकते. तेव्हा विमल आता विचारते, म्हणजे मागच्या बागेत जाऊन तुम्ही ती फुलं काढणारच. अहो वहिनी तुमचा किती रागराग करता तरीही
तुम्ही त्यांच्यासाठी किती काय काय करता आणि तुम्हाला माहीत आहे की तुम्ही जरी ती फुलं ठेवली तरी ही वहिनी तुम्हाला ओरडणार आहेत. हे सगळं तुम्हाला माहीत असताना तुम्ही त्यांच्या आवडीच्या गोष्टी किती प्रेमाने करता. तेव्हा सायली म्हणते, विमलताई अहो आई लेकीला ओरडत असते, मग लेकीने असं रुसून बसायचं नसतं. बरं मी पटकन फुलं घेऊन येते हा, असं म्हणून ती लगेच तेथून जाते. तर आता दुसरीकडे सर्वजण कोर्टामध्ये आलेले असतात. त्याच वेळी आता आपण अश्विनला थांबूयात ना असं प्रिया म्हणत असते. तेव्हा कल्पना म्हणते येईल ग तो. तरीही प्रिया म्हणते हो थांबूयात ना. प्रतिमा प्रताप देखील तिथे असतात. त्यावेळी आता कल्पना ही प्रियाला म्हणते तू किती छान दिसती अगं तन्वी, माझीच दृष्ट लागायला नको, असं म्हणून काजळाचा टिक्का ती लावते. तेव्हा प्रिया आता मनातच म्हणते आता त्या सायलीसारखी मी म्हणणार नाही की आपल्या माणसांची दृष्ट कुठे लागते का, नाही म्हणणार जा, असं म्हणून ती कल्पनाकडे पाहते. मग तेवढ्यातच आता अश्विन त्याच्या मित्राला घेऊन तेथे येतो. तेव्हा तो अगोदर त्याची ओळख करून देतो की माझे हे कलिक आहेत डॉक्टर. त्याचवेळी आता कल्पना आणि हात जोडून नमस्कार करतात, त्याला भेटतात. मग आता दोन्ही बाजूंनी 2-2 साक्षीदार लागतील ना, म्हणून तन्वीच्या बाजूने मी यांना घेऊन आलो आहे, असं आता अश्विन म्हणतो. प्रताप म्हणतो अरे हो माझ्या तर लक्षातच नव्हतं. तर आता प्रताप विचारतो काय रे अश्विन तुझ्या बरं लक्षात राहिलं. तेव्हा कल्पना म्हणते की अहो लक्षात राहणारच ना आता तन्वीच्या बाबतीतल्या सर्व गोष्टी. मग सर्वजण हसतात. प्रतिमा गप्प असते. तेव्हा लगेचच कल्पना म्हणते की प्रतिमा मला माहीत आहे की तू थोडी नाराज आहे कारण रविराज भाऊजी इथे नाही आहेत म्हणून. अगं पण त्यांना जर समजलं असतं तर त्यांनी हे लग्नच होऊ दिलं नसतं अगं. तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते. त्यानंतर आता प्रिया म्हणते अश्विन हा मी तुला शेवटचा आता विचारतीये की तेथे सही करायच्या वेळी तू मागे फिरणार नाही ना. मग त्याचवेळी अश्विन म्हणतो नाही ग तन्वी, तुझं नशीब आता पूर्णपणे बदललेलं आहे, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. आता काही वेळातच तू मिसेस तन्वी अश्विन सुभेदार होणार आहे. तेव्हा प्रिया खुश होते. त्यानंतर कल्पना म्हणते चला बरं कोर्टामध्ये आता पटकन आतमध्ये आपण जायला हवं कारण अर्जुन खूपदा इथे येत असतो आणि जर आला तर उगीच गडबड व्हायला नको काही. तेव्हा प्रिया म्हणते हो चला चला आपण लवकर जाऊयात. सर्वजण जायला निघतात. तेवढ्यातच अर्जुनची गाडी आता तेथे येते. अर्जुन गाडीतून खाली उतरतो आणि लगेचच कोर्टामध्ये जातो. या सर्वांची चुकामुक झालेली असते. इकडे आता त्या कौटुंबिक न्यायालयामध्ये सर्व जोडपी बसलेली असतात. एकेकाचा नंबर येत असतो. तेव्हा अश्विन खूप खुश असतो. इकडे अर्जुन आता लगेचच कोर्टाबाहेर येतो आणि तिकडे वरच्या मजल्यावर जायला निघतो जेथे अश्विन आणि प्रिया घरचे सर्वजण असतात ना तेथे. तर इकडे प्रियाच्या मनाची मात्र घालमेल सुरू असते. सगळं काही व्यवस्थित व्हायला हवं असं तिला वाटत असतं. तर आता कल्पना प्रियाबरोबर गप्पा मारत असते. तेव्हा प्रियाचं मन कशातच लागत नसतं. इकडे अर्जुन मात्र तेथे येऊन पोहोचलेला सुद्धा असतो. आता सर्वजण पुढे पाहत असतात तर अर्जुन त्या सगळ्यांच्या पाठीमागे असतो. तो आता पुढे येणार असतो. तेवढ्यातच त्याला अचानक कुणाचा तरी फोन येतो आणि म्हणून तो पुन्हा एकदा मागे जातो. मग आता घरातील सर्वांची त्याचबरोबर अर्जुनची पुन्हा एकदा चुकामुक होते. इकडे सायलीने ताजी ताजी फुलं आणलेली असतात. हॉलमध्ये अगोदर ती तेथे टिपॉयवर ती फुलं ठेवते. तिचं मन ती फुलं पाहून खूप प्रसन्न झालेलं असतं. त्यानंतर कल्पनाच्या रूममध्ये जात ती ड्रेसिंग टेबलवर छान अशी ताजी ताजी फुलं ठेवते. त्यानंतर ती अश्विनच्या रूममध्ये येते. अश्विनचा फोटो तेथे असतो. तेव्हा ती आता म्हणते अश्विन भाऊजी तुम्ही ना खरंच खूप हळवे आहात. जेव्हा तुमचा प्रेमभंग झाला होता तेव्हा तुम्ही किती डिस्टर्ब होतात. आता तुम्हाला छान सांभाळेल अशी मुलगी मिळायला हवी, असं म्हणून तेथे जी फाईल असते ना ती फाईल जरा ती बाजूला काढते आणि लगेचच तेथे फुलं ठेवते. त्यानंतर आता त्या फाईलमधून काही कागद खाली पडतात. त्याचवेळी आता तिला ती एक रिसीट सुद्धा सापडते जी अश्विनकडून चुकूनच तेथे पडलेली असते. ती मंगळसूत्राची रिसीट. सायली ती पाहते आणि तिला धक्का बसतो. त्यावरची ती डेट पाहते. त्यावर आता अगदी कालचीच डेट असते. तेव्हा आता ती म्हणते की अश्विन भाऊजींनी मंगळसूत्र का विकत घेतलं असेल, असं म्हणून तिला आता काही सुचत नाही. तिच्या मनात सारखे सारखे आता वेगळेच विचार येऊ लागतात. आता शगुनाचं जे सामान घरामध्ये आलेलं असतं ते सर्व काही तिला आठवतं.
त्याचबरोबर घरातील सर्वांचं ते बोलणं सुद्धा आठवतं. अश्विन सकाळी कशाप्रकारे पटकन निघून गेला तेही आठवतं. त्यानंतर प्रताप हे बोललेला असतो की मित्राच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी चाललो आहोत असं सांगितलेलं असतं. ते सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि वेगळाच विचार तिच्या मनात येतो. इकडे घरातील सर्वजण आता अजूनही तेथेच कोर्टामध्ये बसलेले असतात. अजून त्यांचा नंबर आलेला नसतो. तेवढ्यातच आता प्रियाला एक अचानक फोन येतो म्हणून ती बाहेर जाते. इकडे सायली हॉलमध्ये येते, देवीकडे पाहते आणि म्हणते अश्विन भाऊजींनी खरंच मंगळसूत्र विकत घेतलं असेल का? पण का घेतलं असेल? तर दुसरीकडे प्रिया फोनवर बोलत बोलत बाहेर येते. अर्जुन तेथेच असतो, तिच्या पाठीमागे उभा असतो. प्रियाला माहीत नसतं. अर्जुनची नजर प्रियावर पडते, परंतु आता तिची पाठ त्याच्याकडे असल्यामुळे त्याला पटकन समजत नाही की ही प्रियाच आहे म्हणून. पण त्याला थोडा का होईना डाऊट आलेला असतो. सायली अजूनही तोच विचार करत असते, तिला काही सुचत नसतं. तेवढ्यातच कल्पनाच्या मोबाईलवर एक फोन येतो. तेव्हा सायली त्या फोनजवळ जाते. तिला समजतं आई तर फोन इथे विसरून गेल्यात. तर मोबाईलवर सारखा सारखाच फोन येत असल्यामुळे तिला प्रश्न पडतो कोण फोन करत असेल. तेव्हा लगेचच ती कॉल रिसीव करते. मग समोरचा माणूस आता विचारतो तन्वी मॅडम आणि अश्विन सरांच्या लग्नाचे पेढे आणि हार कुठे पाठवायचे आहेत. आता हे ऐकल्यानंतर सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती आता विचार करते बापरे, हे असं कसं घडलं आहे. तर आता ते समोरून विचारतात घरी की कोर्टामध्ये. तर सायली आता निरुत्तरच असते, तिला काही सुचत नसतं. तर तिला काय बोलावं हे सुद्धा कळत नसतं, कारण तिला पूर्णपणे शॉक बसलेला असतो. सगळ्यांच्या वागण्याचा अंदाज तिला आता आलेला असतो. दुसरीकडे अर्जुन आता फोन ठेवणार असतो आणि लगेच प्रियाकडे पाहतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये लगेचच आता प्रिया आणि अश्विनचा नंबर तेथे सही करण्यासाठी आलेला असतो. प्रतिमा म्हणत असते आपण अर्जुन सायली रविराज यांना सांगूयात ना आता तरी, कारण इतक्या ऐन वेळेला ते लग्न नाही थांबवू शकणार. तर दुसरीकडे सायली आता रिक्षात बसते आणि लगेचच कोर्टाकडे यायला निघते. अर्जुनला सतत कॉल करत असते, परंतु अर्जुनचा फोनच लागत नसतो, कारण तो कामामध्ये खूप बिझी असतो. इकडे प्रिया आणि अश्विन हे सही करणार असतात. तेवढ्यातच सायली आता तिकडे येऊन पोहोचते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.